पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये अजून भडका झालेला आहे। चौथ्यांदा ही दरवाढ झालेली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये काय प्रतिक्रिया उमटते हे जाणून घेण्यासाठी मी एका पेट्रोल पंपावर आहे। चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत। गव्हर्नमेंटने सरळ सरळ एकदम रेट वाढवून द्यायला पाहिजे बस। आणि फिक्स करून द्यायला पाहिजे की हे रेट झालेले आहेत बा आता। आणि पुरवठा जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा व्हायला पाहिजे बस। पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, आपण करताय का? ठीक आहे, सगळे लोक मान्य आहेत त्यांच्या पंतप्रधानांच्या दृष्टीनं, आपण सगळ्यांनी करू आपण। पण तरी जे कमर्शियल डिझेल लागतं ते तर वापरावंच लागेल ना। आपण अजून काही नागरिकांशी संवाद साधूया। हे डिझेल भरायला आले होते, आपण यांच्याशी बोलूया। दादा, चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले हो, काय सांगाल? याच्यामुळे काही जास्तीचा फरक पडलेला असं वाटत नाही मला। कारण जागतिक स्थिती पाहता आज आपण फार चांगल्या कंडिशनमध्ये आहे। आपल्या इथे पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्याच्यामुळे याच्यामुळे काही जास्त फरक पडणार आहे असं वाटत नाही मला। पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं पेट्रोल आणि डिझेलची बचत नक्कीच आम्ही तो फॉलो करत आहे, त्या कंडिशन फॉलो करत आहे। पण सेफ साईड म्हणून आम्ही पेट्रोल जमा करून ठेवत आहे आमच्याकडे। आपण अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया की पेट्रोल आणि डिझेलचे दर परत वाढले चौथ्यांदा। हो का? काय सांगा? ते वाढायला तर नाही पाहिजे बा। हां, पंतप्रधानांनी आवाहन केलं पेट्रोल डिझेलचं बचत करा, तुम्ही करताय? बचत नाही होत, नाही होत, नाही. रोज जेवढं लागतं तेवढं लागतं। जेवढंच लागते। आपण अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, चौथ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आजपासून। वाढू द्या ना, काय एवढं लोड घेता? पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं पेट्रोल डिझेलची बचत करा, आपण करताय का? माझ्यापाशी एकच गाडी आहे, मी काय करू बजेट? आपण अजून काही नागरिकांशी बोलूया। पेट्रोल डिझेलचे दर चौथ्यांदा वाढलेले आहेत। ते तर वाढणंच आहे सर, महागाई वाढत आहे। पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, होईल? शक्य आहे का? आज काम निघू शकते, उद्या नाही निघू शकत, असं काही गरज नाही आहे। जरूर नाही, म्हणजे कसं आहे, आज समजा आपण वापर नाही, पुढं मागं जास्त काम निघू शकते, कुठं जायचं इकडं तिकडं कमी होऊ शकते काय? आहे काय? शक्य आहे काय? आपण बघा, समीक्षा प्रतिक्रिया आहे अमरावतीकरांची, एक महिला पण आहे, आपण त्यांच्याशिवाय। चौथ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत। वाढले तरी भरावं तर लागणारच आहे। दारूबंदी करायला पाहिजे आणि पेट्रोल कशाला असं पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की पेट्रोल डिझेलचा वापर हे कमी करा, तुम्ही करताय फॉलो? हो, फॉलो तर करावंच लागेल। हां, ते बोलताय होते सर। आपण अजून काही नागरिकांशी बोलूया। पेट्रोल डिझेलचे दर आज चौथ्यांदा वाढलेले आहेत। आता त्याला काय जागतिक बाजारपेठेत जर भाववाढ झाली असेल तर यांना करणं शक्यच आहे। भारतात पेट्रोलची उत्पादन होतच नाही ना। हां, आणि थोडंसं काळजीपूर्वक पेट्रोलचा वापर केला तर ते मेंटेन केल्या जाते। पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, आपण करताय का? हो हो हो, नक्की कामापुरताच गाडीचा वापर करतो, त्यामुळं मी मेंटेन करतो बरोबर। कामापुरतंच आम्ही पेट्रोल आणि डिझेलचा वापर करतो, अशी प्रतिक्रिया अमरावतीकरांची आहे। परंतु चौथ्यांदा पेट्रोल दर वाढलेली आहे, यावर मात्र संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्वाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।